संपूर्ण अमेरिकन संरक्षण यंत्रणेला चिंतेत टाकणारी ही अतिशय मोठी बातमी आहे। अमेरिकेने इराण विरुद्धच्या युद्धात महागड्या शस्त्रसाठ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच संरक्षण विभागाच्या साठ्यावर ताण निर्माण झाल्याची चिंताही व्यक्त होते। इराण विरुद्ध संघर्षात अमेरिकेने दीर्घ पल्ल्याच्या स्टेल्थ क्रूज क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलाय। विशेषतः JSSM आणि ER या प्रकारातील सुमारे 1100हून अधिक क्षेपणास्त्र वापरली गेल्याचा अंदाज आहे। तसंच 1000हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रही प्रक्षेपित करण्यात आली आहेत। हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅट्रियट क्षेपणास्त्रांचे 1200हून अधिक इंटरसेप्टर वापरण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे अमेरिकेला आशिया आणि युरोपमधील साठे मध्य पूर्वेकडे वळवावे लागलेत आणि यामुळेच चीन आणि रशियासारख्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची तयारी काही प्रमाणात कमी झाल्याची चिंता व्यक्त होते। या युद्धामुळे अमेरिकेच्या संरक्षण उत्पादन क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सध्याच्या उत्पादन दरानुसार वापरलेला शस्त्रसाठा पुन्हा भरून काढण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात असं तज्ञांचं मत आहे। तर इराणवर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची मला गरज काय? डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळून लावताना हे विधान केलंय। अण्वस्त्र हल्ला करणार का हा प्रश्नच मूर्खपणाचा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। आखाती युद्धात अण्वस्त्रांचा वापर करणार नाही असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। ऑपरेशन फ्युरीचं उद्दिष्ट आता साध्य झालंय। अण्वस्त्रांचा वापर कुणीही करू नये, आम्ही करू देणार नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी हटवणार नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा स्पष्ट केलंय, नाकेबंदीमुळे इराणला रोज 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होतंय असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। करार केल्याशिवाय नाकेबंदी हटणार नाही असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलंय। Opened it up 3 days ago. They came to us and they said, we will agree to open the strait. And all my people were happy. Everybody was happy except me. I said, wait a minute, if we open the strait, that means they're going to make $500 million a day. I don't want them to make $500 million a day until they settle this thing. So I'm the one that kept it closed. We have total control of it. And it'll open when they make a deal or something else happens. तर इराण सोबत करार करायची मला घाई नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलंय, करार आत्ता करू शकतो पण नाही, मला चांगला करार हवाय। इराण करार करतोय का बघतोय, नाही तर त्यांना संपवणारच असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। तर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातल्या शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी ट्रम्प यांनी चर्चा केलेली आहे। वान्स यांनी चर्चा लवकरच दोन्ही देशाच्या प्रमुखांना अमेरिकेत बोलावणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय। लेबनॉनला हिजबुल्लाच्या जाळ्यातून बाहेर काढणार असल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। तर चीनच्या जप्त केलेल्या जहाजात नेमकं काय होतं ते सांगण्यास ट्रम्प यांनी नकार दिलेला आहे। जहाजात नक्कीच काहीतरी आहे पण ते टॉप सिक्रेट असल्याचं त्यांनी म्हटलंय। जहाज जप्त केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्यात। चीननं नाकेबंदी तोडल्यानं राग आला नाही, नाकेबंदी तोडणाऱ्या इतर देशांची जहाजही जप्त करतोय। क्षेपणास्त्र निर्मितीच्या रसायनांचं जहाज होतं अशी आतापर्यंत माहिती समजते। तर फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्यापासून इराणला रोखणार नाही, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी हे स्पष्ट केलंय। इराणऐवजी अपात्र ठरलेल्या इटलीचा विचार होत होता, आमचं फुटबॉलपटूंशी वैर नाही असं मार्को रुबियो यांनी म्हटलंय। फुटबॉल टीमसोबत येणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला आक्षेप असंही रुबियो यांनी स्पष्ट केलंय। आखाती युद्ध सध्या लांबलं असलं तरीही इराणकडून हवाई संरक्षण प्रणाली अजूनही सक्रिय आहे आणि त्यामुळे इराण पुन्हा युद्धासाठी सज्ज होत असल्याची शक्यता आहे। त्यातून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन $160 प्रति बॅरलवर या किमती पोहोचल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।